आजच्या म्हणण्यासाठी मत्ती शुभवर्तमान 28 अध्याय 1 वचन, मार्क शुभवर्तमान 16 अध्याय 1 वचन, लूका शुभवर्तमान 24 अध्याय 1 वचन आणि योहन शुभवर्तमान 24 अध्याय 1 वचन. हे 4 जे शुभवर्तमान आहे, या 4ही शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान कसं झालं, प्रभू येशू मृत्युंजय कसा झाला, प्रभू येशू मरणावर कसा विजय झाला, याचे डिटेल तुम्हाला पाहायला मिळतील. आणि 4ही शास्त्रभाग जे आहेत, मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या मोकळ्या वेळेमध्ये जेव्हा वेळ मिळेल हे 4ही एक एक शब्द बारकाईने वाचा, याचं मनन करा. आता फक्त या 4ही शुभवर्तमानातून जी महत्त्वाची गोष्ट आहे, जिच्याकडे आपल्याला मला घेऊन जायचं आहे, ती ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा मृत्युंजय आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा मरणावर विजय झालेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा जिवंत आहे. म्हणा, प्रभू येशू जिवंत आहे, जिवंत आहे. आपला एक हात वर करून, प्रभू येशू जिवंत आहे, जिवंत आहे. प्रभू येशू खरोखर जिवंत आहे. आमेन. आणि हे जे 4 शास्त्रभाग जेव्हा मी वाचतो तर आम्हाला पाहायला मिळतं, हे 4ही शास्त्रभाग येशू ख्रिस्त मरणावर विजयी झाला, येशू ख्रिस्त पापावर विजयी झाला, येशू ख्रिस्त शापावर विजयी झाला, येशू ख्रिस्त सर्व रूढी आणि परंपरा ज्या होत्या त्या खोडण्यामध्ये आणि नवीन करार स्थापन करण्यामध्ये विजयी झाला, येशू ख्रिस्त स्वतःचं अर्पण करण्यामध्ये विजयी झाला आणि येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गाचं दार उघडणं करण्यामध्ये विजयी झाला. या गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. जर आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकात आलो तर देवाने आपल्या हाताने मनुष्य घडवला आणि या माणसाकडून देवाला ह्या अपेक्षा होत्या की हा मनुष्य देवाला प्रगट करेल, देवाची इटर्निटी, देवाचं सार्वभौमता हा मनुष्य दाखवेल. पण हा मनुष्य पतन झाला, हा पडला आणि जेव्हा हा पडला देवाला खूप वाईट वाटलं, देवाला वेदना झाल्या. कारण आदाम जो आहे आपल्या देवाने हाताने बनवला होता, हवेला त्याने आपल्या हाताने बनवलं होतं. आणि मग आम्ही पाहतो की देवाने यांची नग्नता झाकण्यासाठी एक पशु मारला. म्हणा, पशु मारला. पशु जेव्हा मी म्हणतो एखादा पक्षी डोळ्यासमोर आणू नका, पशु याचा अर्थ होतो बकरा, कोकरा, गोरा किंवा जनावर. आणि देवाने स्वतः एक पशु मारला, त्याची स्किन काढली, त्याचं चमडं काढलं आणि यांची नग्नता झाकली. आणि आम्ही पाहतो या हवेला 2 मुलं झाले, एकाचं नाव काईन आणि एकाचं नाव हबेल. आणि जेव्हा काईनाने आणि हबेलाने देवाकडे अर्पण आणलं, देवाने हबेलाचं अर्पण मान्य केलं, कायनाचं अर्पण त्याला मान्य नाही झालं. कायनाचं जे अर्पण होतं हे धान्यामधून होतं, हबेलाचं जे अर्पण होतं हे प्राण्यांमधून होतं. आणि देवाला त्या ठिकाणी हबेलाने बकरा म्हणा, एडका म्हणा, कोकरा म्हणा अर्पण केलं असेल आणि देवाने ते स्वीकारलं. कारण देवाला कोकरा जो आहे मानव जातीसाठी परमनंट सोल्युशन म्हणून अर्पण करायचा होता. आम्ही जसं पुढे येतो देवाने आम्हाला पाहायला मिळतं नोहाला निवडलं आणि नोहाचा बचाव केला. जसा नोहा वेदीच्या बाहेर आला त्याने वेदी बांधली आणि त्याच्यावर त्याने अर्पण केले. देवाने त्याचा आरोमा घेतला आणि देव म्हटलं याच्यानंतर मी मानवजातीचा नाश करणार नाही. आणि त्याचं चिन्ह आकाशामध्ये आम्हाला मेघधनुष्य दिसतं. त्याच्यानंतर देवाने अब्रामाची निवड केली आणि अब्रामाला त्याने 100 व्यवस्थित मुलगा दिला. आणि हा मुलगा झाल्यानंतर बायबल सांगतं देवाने अब्रामाला परीक्षेस लावलं, त्याने त्याला टेस्टिंगमध्ये टाकलं आणि त्याला सांगितलं तुझा हा म्हातारपणा झालेला मुलगा तू मोरिया नावाच्या डोंगरावर घेऊन जा आणि त्याचं मला अर्पण कर. अब्राम पहाटे उठला, त्याने गाढवावर लाकडं जी आहे ती रचली. गाढवाबद्दल जे तुम्हाला जर डिटेल पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूबवर तुम्ही जा. मी आपल्याला 10 प्रकारचे गाढवं आणि गाढवाची व्याख्या, गाढवाच्या जबाबदाऱ्या, येशूने वापरलेला गाढव आणि त्या गाढवाची हिस्ट्री सगळं आपल्या यूट्यूबवर मी टाकलेलं आहे. झावळ्याच्या रविवारच्या दिवशी तुम्ही ते पाहू शकता. आणि आम्ही पाहतो की अब्रामाने गाढवावर लाकडं टाकली आणि तो निघाला. आपले चाकर त्याने बाजूला ठेवले, इसाकाला घेतलं, डोंगरावर चढत आहे. इसाक म्हणतो बाबा सगळं दिसतंय, लाकडं दिसत आहे, अर्पणाची तयार झाली, कोकरू कुठे आहे? आणि अब्राम म्हणतो की बाळा देव पाहून जाईल. मनात म्हणतो तूच कोकरू आहे, तुलाच अर्पण करायचं आहे. ते डोंगरावर जातात आणि डोंगरावर गेल्यानंतर अब्राम जो आहे आपला मुलगा इसाक याला लाकडावर ठेवतो, हातामध्ये सुरा घेतो. लक्षपूर्वक आहे का चर्च? आणि जसा सुरा तो हातामध्ये घेतो आकाशातून आज्ञा येते अब्राम आपला हात आवर, तू मुलाचं अर्पण करू नको. मजेची गोष्ट, लक्षपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऐका. शास्त्र आम्हाला सांगतं की अब्रामाचा असा हात आवरला. अब्रामाच्या मनात प्रश्न आला असेल आता मी अर्पण काय करू? तर तिथं झुडपामध्ये एक एडका फडफड करत होता. देवाने तिथे एक एडका आणला होता. कसा आणला होता, कुठून आणला होता, पण तो देवाने दिला होता. आदामासाठी जनावर मारलं होतं, हबेलाचं अर्पण जनावर होतं, नोहाची वेदी तिथं अर्पण जनावर होतं. आणि आता अब्राम मुलाच्या ऐवजी त्या ठिकाणी अकस्मात चमत्कारिकरित्या एक एडका आलेला होता, तो त्या ठिकाणी घेतला. आणि बायबल सांगतं आपल्या मुलाच्या ऐवजी अब्रामाने एडक्याचं अर्पण केलं. म्हणजे अर्पण केलंय.
हे अर्पण झाल्यानंतर आम्ही पाहतो या अब्रामाला देवाने आशीर्वादित केलं. अब्रामाला इसाक झाला, इसाकाला याकोब झाला, याकोबाला 12 लेकरं झाले. त्यातला एक जो आहे त्याच्या भावाने खड्ड्यात टाकला. आम्ही पाहतो तिथून तो फारोच्या इथे गेला, त्याला देवाने मोठं केलं, तो पंतप्रधान झाला आणि त्याच्यानंतर 430 वर्ष त्या ठिकाणी ही इस्रायल लोक जे आहे ते प्रस्थापित झाले. आणि एक राजा असा आला ज्याला योसेफाची ओळख नव्हती, तो त्यांच्या हालहाल करायला लागला. इस्रायल लोकांनी देवाकडे धावा केला, प्रभू आम्हाला सोडव. आणि देवाने मोशेची निवड केली. आणि आम्ही पाहतो निर्गमचं पुस्तक 5वा अध्याय वचन 1 प्लीज काढा कोणीतरी. त्या ठिकाणी देव मोशेला म्हणाला की जा आणि फारोला सांग माझ्या लोकांना सण साजरा करू दे, म्हणा सण साजरा करू दे. आणि मी पाहतो हे अनेकदा मोशे जाऊन सांगत आहे माझे लोक सुटू दे, त्यांना जाऊ दे, ते रानात जातील आणि सण साजरा करतील. हा सण दुसरा तिसरा काही नसून आजचा गुड फ्रायडे होता. हा सण दुसरा तिसरा काही नसून आजचा मोदी गुरुवार होता. हा सण दुसरा तिसरा काही नसून आजचा हा पुनरुत्थानाचा दिवस होता. आणि मी पाहतो की ज्यावेळेस प्रथम पुत्राची पिढ आली, लेकरं मेले, कोकऱ्याचं रक्त ज्याच्या घरावर लागलं होतं, म्हणा कोकऱ्याचं रक्त, कोकऱ्याचं रक्त. सर्वजण प्लीज जे टीव्ही चॅनलवर पाहत आहे, मोबाईल चॅनल, सर्वजण बोला कोकऱ्याचं रक्त, कोकऱ्याचं रक्त माझ्यावर आहे, माझ्यावर आहे. बोला कोकऱ्याचं रक्त, कोकऱ्याचं मी त्याच्या रक्त खाली आहे. मी त्याच्या टाळ्याचं खाली अर्पण आहे. प्रभूला द्या. आमेन. जे कोकऱ्याच्या रक्ताखाली आहे ते सुरक्षित आहे. आणि ज्या घरात कोकऱ्याचं रक्त होतं त्या घरात मृत्यू आला नाही, परंतु ज्या घरात कोकऱ्याचं रक्त नव्हतं तिथं मरण मरण आणि मरण आलं. आणि मग फारोन या लोकांना काढून दिलं, हे रानात आले. आणि आम्ही निर्गम 12 मध्ये येतो, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की देवाने सांगितलं इथं तुम्ही वलांडण सण साजरा करा. आणि हा पहिला वलांडण सण बायबलमधला पहिला सण आहे. आणि या सणाची स्थापना झाली आणि वर्षानुवर्ष सण जवळजवळ 7 दिवस चालायचा. आणि आम्हाला पाहायला मिळतं या सणामध्ये त्या ठिकाणी वलांडणाचा जो पशु आहे तो कसा खायचा, त्याचं कसं अर्पण करायचं, त्यात काय पदार्थ ठेवायचा आहे, हा देखील संदेश आपल्याला या आठवड्यात मी दिलाय. जर आपण ऐकलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. वलांडण सणाचं अर्पण आणि त्याचं रहस्य त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. मग आम्ही पाहतो की हा अर्पणाचा कोकरा त्या ठिकाणी अर्पित केला जात असताना हा महिना असायचा निसान. निर्गम 12 आणि वचन 1 मध्ये तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळेल. निर्गम 5 आणि 1 मध्ये ही गोष्ट पाहायला मिळेल. प्लीज वाचूया. बोले येशू मसीह की. म्हणा प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. बारकाईने एक एक शब्द ऐका चर्च. मी खूप प्रार्थनापूर्वक, मी खूप कळकळीने हा संदेश आजच्या पुनरुत्थानात तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. आणि मी विश्वास ठेवतो की ह्या ज्या गोष्टी तुम्ही पुढील संदेशाच्या भागात ऐकताल या गोष्टी तुम्ही कधीच ऐकलेल्या नाही, मी ऐकलेल्या नाही. अशा गोष्टी देव आज आपल्याला प्रगट करते. वाचा. नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, इस्रायलचा देव परमेश्वर सांगत आहे की माझ्या लोकांनी माझ्या प्रित्यर्थ रानात उत्सव करावा, सण करावा, म्हणून त्यांना जाऊ दे. निर्गमाचं पुस्तक 12 अध्याय 21 वचन. मग मोशेने इस्रायलाच्या सर्व वडील जणांस बोलून म्हटलं, तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एक एक कोकरू घ्या आणि वलांडणाचा यज्ञ पशु म्हणून वधावा आणि त्याचं तुम्ही अर्पण करावं. चर्च पहा, आदामासाठी देवाने अर्पण केलं. कायनाचं नाही, हाबिलाचं अर्पण त्याने स्वीकारला. जिथं पशु आला, जिथं कोकरा आला, त्या ठिकाणी कशा संदर्भ आहे, कसा इतिहास आहे आणि कशी मिस्ट्री आहे आणि कसं गुज आहे, कशा भविष्यवाण आहे, हे मी आपल्याला सांगत आहे. स्त्रीची संतती म्हटलेलं अर्पण येशू ख्रिस्त आजच्या दिवशी कसा पुनरुत्थित झाला याकडे मी आपल्याला घेऊन येत आहे. आम्ही पाहतो नोहाने अर्पण केलं, हे अर्पण जे होतं हे जनावराचं होतं. आणि अब्रामाने जे अर्पण केलं तो पोटचा गोळा होता, पण देवाने थांबवलं, कारण देवाला इसाकाचं अर्पण नको होतं, देवाला येशू ख्रिस्ताचं अर्पण होतं. आमीन म्हणाल का. येशू ख्रिस्ताला देवाला आजच्या दिवशी 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर देऊन पुनरुत्थित करायचं होतं, म्हणून इसाकाचं अर्पण नाकारलं गेलं. मग आम्ही पुढे येतो, इस्रायलची सुटका झाली, एक सणाची स्थापना झाली. हा वलांडण सण होता आणि हा 7 दिवस चालायचा. आणि आम्ही पाहतो की मोशेला सांगितलं की वडिलांनी त्यांनी एक एक कोकरू घ्यावं, ते वाधावं आणि मग हे कोकरू घेतलं जायचं, त्याचं रक्त वाटीत घेतलं जायचं. आणि हे जे रक्त आहे, जे निवास मंडप आहे त्याच्या समोर त्या ठिकाणी जी वेदी आहे त्या वेदीवर 7 वेळा शिंपडल्या जायचं. आणि तिथं जो दयासन आहे त्याच्यावर पण 7 वेळा शिंपडल्या जायचं. येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना तो 7 शब्द बोललाय. येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामधले जे 7 शेवटचे दिवस जगला, हे प्रत्येक दिवस या वलांडण सणाचं स्मरण करून देणार आहे आणि या वलांडण सणाचा इतिहास आणि मिस्ट्री आपल्याला सांगणार आहे. बरं, अजून मजेची गोष्ट, जसं आम्ही पुढे जातो आम्हाला पाहायला मिळतं की निसान महिन्याच्या 14व्या दिवशी, निसान म्हणजे हा निसान महिना मार्च आणि एप्रिल याच्या दरम्यान येतो. हा इस्रायल लोकांचा पहिला महिना आहे. याच्या 14व्या दिवशी वलांडण साजरा व्हायचा आणि याच्या 17व्या दिवशी
पहिल्या पिकाचा सण, ज्या ठिकाणी प्रथम अर्पण केलं जायचं, हा साजरा व्हायचा, म्हणजे जो आजचा दिवस. आणि आम्हाला पाहायला मिळतं या आजच्या दिवसाला धरून जगभरामध्ये अनेक वेगवेगळे विचार आहेत. सगळ्यात मोठा विचार हा आहे की ईस्टर हा जो सण आहे, ईस्टर हा जो शब्द आहे, हा शब्द चुकीचा आहे. ऐकलं का कधी तुम्ही? ईस्टर जो शब्द आहे हा पॅगन वर्शिपमधून आलेला आहे, आणि ईस्टर जो शब्द आहे हा आपण ख्रिस्ती विश्वासाने बोलला नाही पाहिजे. अशा प्रकारचे अनेक लोक जे आहेत त्यांच्या त्या ठिकाणी शंका कुशंका आहे. आता माझ्याकडे त्याबद्दल डिटेल जायला वेळ नाही आहे. ईस्टर शब्द कुठून आला? ईस्टर शब्दाच्या अगोदर एस्ट्रो शब्द वापरला जात होता. एस्ट्रो शब्द एस्टोरेट शब्दापासून येत होता. तिकडे मी आता तुम्हाला नेऊ शकत नाही, पण महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. ईस्टर हा जो शब्द आहे ना, हा इंग्लिश शब्द आहे, आणि हा फ्रेंच लोकांनी जर्मनच्या काळामध्ये यूज करायला सुरुवात केली 8व्या शतकामध्ये. वलंडन सन जो आहे, रेझरेक्शन डे जो आहे, मी आपल्याला नाताळच्या काळात सांगितलं, पुनरुत्थानाच्या दिवसाची सुरुवात याची नोंद 1ल्या शतकामध्ये आहे. पुनरुत्थानाच्या सणाची नोंद याची 2ऱ्या शतकामध्ये आहे, आणि पुनरुत्थानाच्या सणाची नोंद ही 3ऱ्या शतकामध्ये आहे. ईस्टर जो शब्द आहे हा 8व्या शतकामध्ये आलेला आहे. म्हणून मी तिकडे जास्त तुम्हाला नेणार नाही, तुम्ही समजदार आहात, कारण मी तुम्हाला खूप डीप लेवलला शिकवत आहे. मला 1, 2, 3 शतक करून तुम्हाला परत गोंधळात पाडायचं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, 8व्या शतकात आलेल्या गोष्टीकडे तुम्हाला जायचं आहे का 1ल्या शतकात आलेल्या गोष्टीकडे तुम्हाला जायचं आहे? पहिल्या मंडळींनी जे केलं तिकडे तुम्हाला जायचं की 8व्या शतकाचे हे पाखंड आहे, याच्या नादी लागून तुम्हाला कन्फ्युज व्हायचं. ईस्टर जो शब्द आहे हा ग्रीक शब्द पासा या शब्दापासून आला, आणि हा जो पासा शब्द आहे याचा अर्थ होतो वलांडन किंवा पासओव्हर किंवा प्रभुभोजन. आणि इतकंच नाही, आम्ही पाहतो याच्यासाठी जो हिब्रू शब्द आलाय तो आहे, आम्ही पाहत आहोत पास्का. पास्का आणि पाशा हे जे 2 शब्द आहे, या शब्दांपासून ईस्टर शब्द घेतला गेला, आणि याचा खास उद्देश आहे वलांडन सण किंवा प्रभुभोजन. लक्षपूर्वक ऐका. आणि आम्हाला पाहायला मिळतं की आजही ऑर्थोडॉक्स चर्च असतील, आजही काही कॅथोलिक चर्च असतील, आणि आजही काही महत्त्वाचे चर्च असतील, ते ईस्टर शब्द वापरत नाही, ते पासा शब्द वापरतात, किंवा ते त्या ठिकाणी पास्का शब्द वापरतात. जुनी हिस्ट्री ते कॅरी ऑन करतात. तुम्ही पास्का म्हणा, तुम्ही पासा म्हणा, तुम्ही रेझरेक्शन डे म्हणा, तुम्ही प्रभू उठलाय म्हणा, तुम्ही ईस्टर म्हणा, परंतु जर तुमचा उद्देश हा आहे की तुम्ही येशूबद्दल बोलताय तर देवाला गौरव असतो. आमेन म्हणा. तुमच्या डोक्यात जर येशूबद्दल आहे म्हणून त्याच्याबद्दलच ठेवा. कुठूनही काही पाखंड पॅगन तुमच्या आणि माझ्याजवळ येऊ देऊ नका, कारण तुम्हाला माहिती आहे प्रभू उठला आहे. तुम्हाला माहिती आहे प्रभू उठला आहे. बोलो येशू मसीह की. बरं, या गोष्टीकडे जात असताना आम्हाला आता तिकडे जायचं आहे. जे 4 शुभवर्तमान आपण जे वाचले, मी तुमच्यासाठी वाचायला लावलेले आहेत. या 4 शुभवर्तमानात जर तुम्ही आले तर या 4 शुभवर्तमानामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. माझी इच्छा आहे की आपण अजून 2 शास्त्र भागाकडे जाणार आहोत. प्रिशनचं पुस्तक 1 अध्याय 3 वचन, आणि लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय 5 वचन. हे जे 2 वचन आहे, या 2 वचनातून हा जुन्या काळातला कोकरा, हा नियमशास्त्रातला कोकरा, हा संदेश त्यांनी भविष्यवाणी केलेला कोकरा, हा स्वतः देवाने उत्पत्ती 3:15 मध्ये जी भविष्यवाणी केली स्त्रीची संतती, हा कोकरा. मजेची गोष्ट, इसाक हा स्त्रीची संतती नव्हता. इसाक हा पुरुषाची संतती होता. येशू हा स्त्रीची संतती होता. कोणीतरी आमेन बोला. परत रिपीट करतो मी. इसाकाचा बाप अब्राम होता. येशू ख्रिस्ताचा बाप हा स्वर्गीय पिता होता. कोणीतरी आमेन बोला. समजतंय तुम्हाला चर्च? सर्वांना समजतंय? आणि आम्ही पाहतो की आता आम्ही जेव्हा या कोकऱ्याकडे येतो तर हा कोकरा जो येशू ख्रिस्ताच्या रूपात या जगात आला, ज्याने आपला प्राण दिला गुड फ्रायडेच्या दिवशी, आज 2024 वर्षापूर्वी, त्याच्या 3ऱ्या दिवशी तो मरणातून उठला, मरणावर विजयी झाला. आणि हा मरणातून उठला याचे काही पुरावे आहेत, याचे काही प्रमाणपत्र आहेत, याचे काही एव्हिडन्स आहेत, आणि काही बायबलमध्ये आम्हाला सापडतील, काही आम्हाला संदेश त्यांच्या पुस्तकात सापडतील, तर काही आम्हाला ऐतिहासिक पुस्तकात सापडतील. मी आज आपल्याला याचे 10 पुरावे आहेत. किती? पहिला पुराव्याकडे जाण्या अगोदर आपण प्रेषणचं पुस्तक 1 अध्याय 3 वचन, कोणीतरी प्लीज. प्रेषणचं पुस्तक 1 अध्याय 3 वचन. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यास पुष्कळ प्रमाणाने. एक शब्द माझी इच्छा चर्च तुम्ही बारकाने ऐकावा. बायबल आणला असेल तर आपलं बायबल उघडावं. या गोष्टी पवित्र आत्मा प्रगट करत आहे. या परत तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत. वाचा परत एकदा, ऐका सर्वजण. आपल्याकडे जर बायबल असेल तर प्लीज चेक करा, कारण येशू ख्रिस्त उठलाय हे बोलणं महत्त्वाचं नाही आहे, हृदयात डाऊट येता कामा नये.
येशू ख्रिस्त उठला हे मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी बोलतो, हे महत्त्वाचं नाही. मला पण ते कळलं पाहिजे तो कसा उठलाय, त्याचे पुरावे काय, खरंच उठलाय का. फक्त प्रभू उठलाय खरोखर उठला म्हणून नाही होत, ते माझ्याकडं माहिती पाहिजे, मला ती आयडिया पाहिजे. बायबल त्याबद्दल काय सांगतं, कुठं कुठं सांगतं, याही गोष्टी आम्हाला माहिती पाहिजे. परत एकदा मरण सोसल्यानंतरही पूर्ण वाचा. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यास म्हणजे कोणास, या 12 शिष्यास, त्याच्यामध्ये असलेल्या स्त्रियास आणि त्याच्या मागे चालणाऱ्या सर्वांस पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत असे दाखवून दिले. याच्याबद्दल जुना करार काय सांगतोय आणि नवीन करार काय सांगतोय, थोडं आपण त्याकडे जात आहोत. कशासाठी त्या जात आहोत. बऱ्याच वेळा आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, पण जेव्हा शत्रू हल्ले करतो, शत्रू वचनाला धरून डाऊट तयार करतो, शत्रू आमच्या विश्वासावर हल्ले करतो, आपल्याला कन्फ्यूज करतो, अनेक येशू ख्रिस्ताने केलेल्या गोष्टींना धरून आम्ही कन्फ्यूज होतो, वेगवेगळे संशय यायला लागतात. एक तर आम्ही येशूला पाहिलेलं नाहीये, दुसरी गोष्ट आम्ही सर्व थोमाच्या मागून आलेलो आहोत. डाऊट संशयाला भरपूर आपल्या जीवनात जागा असतात आणि म्हणून थोडंसं आपण डीप जात आहोत किंवा थोडं आपण वचनात जात आहोत आणि कशा प्रकारे येशू उठलाय याची थोडीशी माहिती आपण देवाच्या वचनातून घेत आहोत. त्याने मृत्यूनंतर आपण जिवंत आहोत हे अनेक प्रकारे त्यांना पटवून दिलेलं आहे. आणि यातलं जे पहिला प्रकार आहे त्याने पटवून दिलेला, तिकडे मला तुम्हाला घेऊन जायचं आहे. म्हणा रिकामी कबर. आता कबरेकडे ज्यावेळेस आम्ही येतो, कबरेचा अनुभव आपल्या प्रत्येकाला आहे. आपण प्रत्येकाने आपलं कोणी ना कोणी गमावलेलं आहे आणि आज ते प्रियजन कबरेमध्ये आहे. काही ना काही दुःख झालं का आपण कबरेमध्ये जात असतो आणि त्या कबरे जाऊन आपण जो प्रियजन झोपी गेलाय परमध्ये त्याला त्या ठिकाणी पुरतो आणि आपण आपल्या घरी निघून येतो. ही काही नवीन गोष्ट नाही, ही गोष्ट आदमाच्या आणि पूर्वजांच्या काळापासून चालू होती, अब्रामाच्या काळापासून चालू झाली होती. हजारो वर्ष जी चालू असलेली परंपरा आहे, हजारो वर्ष ज्या कबरा आहेत त्या कबरामध्ये जे प्रियजन झोपी गेलेले आहेत, त्यात जे बॉडीज आहे, त्यात जे शरीर आहे, प्रत्येकाला माहिती एकदा जर शरीर तिथं गेलं तर थांबा, कारण संपलं, त्याच्या पुढे आता प्रभू येईल, तो उठवेल. परंतु ज्या वेळेस आम्ही येशू ख्रिस्ताकडे येतो तर आम्हाला पाहायला मिळतं एकमेव जगातली कबर जी काल पण रिकामी होती, जी आज पण रिकामी आहे आणि तो येईपर्यंत जी रिकामी राहील. आमेन. आता या रिकाम्या कबरीकडे जाण्या अगोदर मला आज की ताजा खबर, द ब्रेकिंग न्यूज, सनसनी आपल्याला सांगू द्या. वलंडन सणाच्या दिवशी जवळजवळ 40 लाख लोक यरूशलेममध्ये आलेले आहेत. किती? मी ज्यावेळेस मेथडिस्ट चर्चमध्ये बोलत होतो, मी त्या ठिकाणी जेव्हा शब्दावर बोलत होतो, मी त्यांना सांगत होतो की हे नका म्हणून 10-20 लोक आलेले आहेत, फक्त तेवढे उभे आहेत. 40 लाख लोक वलंडनाचा सण साजरा करायला आलेले होते. आणि वलंडाचा सण साजरा झाल्यानंतर हे लोक त्या ठिकाणी हा जो पिकाचा सण आहे, प्रथम पुत्राचा सण झाल्यानंतर प्रथम फळाचा सण आहे, तो साजरा करीपर्यंत इथे राहत होते, कारण हप्ताभर हे चालायचं. आणि हे सगळे लोक शुक्रवारी येशूला मारून, शिक्षा देऊन, मजा घेऊन, नावं ठेवून, काय काय बोलून निघून गेलेलं आहे. सगळ्यांना असं वाटलं शनिवारी काही गडबड होती काय, शनिवार पण शांत गेलेला आहे. सगळ्यांना असं वाटलं आला आणि गेला, जसे आत्तापर्यंत आले 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 आणि गेले गेले. रविवारी सकाळी हे कोणी झोपेत आहेत, कोणी उठलेले आहेत, बहिणी किचनमध्ये असतील, काही लेकरांची तयारी करत असतील त्या काळच्या स्कूलिंगमध्ये पाठवायला, काही टिफिन आवरत असतील, काही कपडे धुत असतील, भाऊ आपल्या शेतात निघायला तयार असतील आणि काही जे आहे ते आराम करत असतील. अचानक एक सनसनी, एक भयंकर बातमी, सगळ्याला हलवून टाकणारी बातमी पसरली. 2 बहिणी किंवा काही बायबलमध्ये अनेक बहिणी सांगितल्या, काही बायबलमध्ये एक बहीण सांगितली. तिकडे आता आपल्याला जायचं नाही, कारण मला परत तुम्हाला एक एक शिकवत बसावं लागेल आणि मला नाही वाटत तुम्हाला त्याची गरज आहे. तुम्ही खूप सगळेजण मॅच्युअर्ड आहात आणि म्हणून तुम्ही नंतर या 4 शुभवर्तन पहा. 1 बहीण, 2 बहीण, अनेक बहिणी तिथं आहेत. बरं, या ज्या बहिणी आहेत या गल्लीतून रोडून पळत चालल्यात आणि काय पळत आहे माहितीये का? एकच गोष्टी त्या पळत आहे, आम्ही रिकामी खबर पाहिली, आम्ही रिकामी खबर पाहिली. देवदूत भेटलेले आहे आणि ते देवदूत म्हणतात जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता, जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता. बोला प्रभू उठला आहे, बोला प्रभू उठला आहे, म्हणा खरोखर उठलाय. हो, त्या पळत आहे आणि त्यांना बायका ऐकते हा काय बोलताय, त्यांना पुरुष ऐकते काय बोलताय. गल्लीमध्ये प्रभू उठलाय, हो बोलीमध्ये प्रभू उठलाय, वसाहतीमध्ये प्रभू उठलाय, जिकडे तिकडे एक ब्रेकिंग न्यूज पसरत आहे. धाब्यावर प्रभू उठलाय, कट्ट्यावर प्रभू उठलाय, चाळीमध्ये प्रभू उठलाय. आमेन. तुमचा आवाज येत नाही मला. म्हणा प्रभू उठलाय, खरोखर उठलाय. माझ्या एवढे तुम्ही कोणीच थकलेले. मी 7 दिवस इथं रोज भक्ती घेते, त्यातलं जागरण वेगळं. रात्री मी 2 वाजेपर्यंत
तयारी करत होतो आणि प्रार्थना करत होतो. आमेन. आमेन. आणि आजही तुमच्यामध्ये आहे. त्या काळात काही साऊंड सिस्टम नव्हती, पण देवाने यांना कृपा दिली. त्या फक्त ओढत चालल्या होत्या, धावत चालल्या होत्या, कारण देवदूत म्हटलं जा आणि शिष्यांना सांगा तो इथं नाहीये, त्याची कबर रिकामी झालेली आहे, त्याची कबर रिकामी झालेली आहे आणि तो आता उठलाय. आणि आम्ही पाहतो ही बातमी त्या महायाजकापर्यंत जात होती ज्यांनी येशूला दोषी ठरवलं होतं. ही बातमी जी आहे ती राजा महाराजापर्यंत जात होती ज्यांनी येशूला दोषी ठरवलेलं आहे. ही बातमी त्यांच्यापर्यंत जात होती ज्यांनी येशूच्या हातापायात खिळे ठोकलेले आहे. ही बातमी त्या सगळ्यांपर्यंत जात होती जे त्याची चेष्टा करत होते, जे त्याला चिडवत होते. आणि ही बातमी जे 40 लाख लोक या वलंडन चालण्याच्यासाठी आलेले त्या प्रत्येकाच्या कानावर जात होती. सगळे हक्के पक्के होते, सगळ्यांना धक्का बसला होता. अरे आतापर्यंत कोणी उठलेलं नाहीये, आतापर्यंत कधी मुर्दा बाहेर आलेलं नाही, हे काय झालं, हे कसं झालं. आजही ती रिकामी कबर. मी सांगितलं माझ्याकडे 3 पॉकेट आहेत. जर तुम्ही कधी यरूशलेमला गेले तर आशेक पाटी येशू ख्रिस्ताच्या कबऱ्याच्या पायऱ्या चढून तुम्ही आतल्या भागात जर गेले तर आशेक पाटी त्या ठिकाणी लावलेली आहे. आणि काय याच्यावर कोणाला दिसतंय का? ठीक आहे. ही इज रिझन ही इज नॉट हिअर ॲज इट इज सेम पार्टी. प्राप्ती तू हे मला दिलं, हे येशू ख्रिस्ताच्या कबरेवर लिहिलेलं आहे बाळा. आणि तिने मला 8 दिवस अगोदर सांगितलं पप्पा आज उघडून, मी आत्ता उघडून पाहिलं, हे माझ्या संदेशाचा भाग होता. देव बाप तुला आशीर्वाद देव. काय लिहिलं आहे त्या कबरेवर? आजही तो इथं नाही, ही कबर रिकामी आहे कारण प्रभू उठलाय. बोला खरोखर उठलाय. एक टाळ्याचं अर्पण त्याला द्या. आजची ताजा खबर 2000 वर्ष अगोदर, आजची ब्रेकिंग न्यूज 2000 वर्ष अगोदर, आजची सनसनी जगाला हलवणारी गोष्ट 2000 वर्ष अगोदर. रोमन सरकार घाबरलं, शास्त्री पुरुषी घाबरले, महायाजक घाबरले, इस्रायल लोक घाबरले. अरे हम करने क्या गए थे और क्या हो गया. पहिला जो पुरावा आहे ना प्रभू उठलाय याचा पुरावा आहे आजही त्याची कबर रिकामी आहे. म्हणा रिकामी खबर. रिकामी कबर. जोर से बोलो चर्च. म्हणा रिकामी कबर. रिकामी कबर. या 2 स्त्रियांनी किंवा या 1 स्त्रीने किंवा या अनेक स्त्रियांनी 4 गॉस्पेल तुम्ही आपल्याशी बोलत आहे. ज्या घोषणा दिल्या ना, या घोषणा लोकांना धडधडी भरवणाऱ्या होत्या. या घोषणा लोकांना हलवणाऱ्या होत्या. आणि जो तो या स्त्रियांच्या मागे पळत होता. ह्या स्त्रिया पेत्राकडे गेल्या, या स्त्रिया शिष्यांकडे गेल्या आणि त्यांना म्हणतात तो तिथं नाहीये, ओ तो उठलाय. शिष्यांना पण कळलं काय, कारण शिष्य पण शांत झाले होते. सगळ्यांना शनिवारी काहीतरी होईल वाटलं होतं, रविवार आला होता. कारण मला आपल्याला सांगू द्या, मोशेच्या नियमशास्त्रानुसार, मोशेच्या शिक्षणानुसार हा जो पिकाचा सण आहे हा वलांड सणानंतर 3ऱ्या दिवशी यायचा. आणि 3ऱ्या दिवशी आम्ही पाहतो की हे जे पीक आहे त्याचं प्रथम फळ घेतलं जायचं. आणि हे आता उठवायची वेळ आली होती आणि प्रभू उठला होता आणि तो खरोखर उठला होता. आमेन. हालेलुया. हालेलुया. बरं, आम्हाला पाहायला मिळतं काही शास्त्रा भागामध्ये किंवा काही शुभार्थ म्हटलं यांना येशू भेटला, काही ठिकाणी म्हटलं देवदूत भेटले. वेगवेगळे शुभवर्तमानं वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. जसं जसं त्यांना वाटलं तसं त्यांनी लिहिलं. परंतु एक गोष्ट मला सांगू द्या, येशू भेटला असावा, देवदूत भेटले असावे, कारण देवाचं प्रत्येक वचन होय आणि आमेन आहे. यांना देवदूत सांगत होते तो उठलाय, यांना स्वतः येशू सांगत होता मी उठलाय. आणि प्रभूला गौरव असो, आज मंडळी जगाला सांगते तो उठलाय आणि तो खरोखर उठलाय आणि तो परत येणार आहे. कारण तो मृत्यूवर विजय झाला, कारण तो क्रुसावर विजय झाला, तो शत्रूवर विजय झाला, तो मरणावर विजय झाला. तो सर्व जुन्या काळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याने त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि तो नियमशास्त्रावर विजय झालेला आहे. बरं चर्च, अजून आपण पुढे जाऊया. आता येशू उठलाय, सगळीकडे गडबडी सुरू झाली. चांगली गोष्ट घडत असताना वाईट लोकांना करमत नाही. प्रत्येक चांगल्या स्टोरीमध्ये वाईट स्टोरी पण येते. आणि तीच गोष्ट येशूच्या पुनरुत्थानामध्ये आली. हे जे शिपाई तिथं शिपाईगिरी करत होते त्यांच्या लक्षात आलं की आता काही खरं नाहीये, आपल्या हातातून सगळं गेलंय. 40 लाख लोकांपर्यंत बातमी पसरली. कोण उठलाय बोला सर्वजण. सर्वजण बोलले तर मला बरं वाटेल. प्रभू उठलाय. सर्वजण बोला प्रभू उठलाय का? खरोखर उठलाय. 40 लाख लोकांपर्यंत ही न्यूज गेलेली आहे. 40 लाख लोक हक्के बक्के आता करायचं काय. आणि त्यातले अनेक जण कबरेकडे धावत असतील. कोणतरी आमेन म्हणा. आमेन. ते जाऊन चेक करते, हो ना तिथं नाहीये. धोंड सरकली म्हणा. धोंड सरकली. धोंड सरकली. आता ही धोंड किती मोठी होती, हिचं वजन किती होतं याच्याबद्दल पण माझ्याकडे तुम्हाला आता द्यायला वेळ नाहीये, कारण मला पुढे जायचं आहे. ठीक आहे, जर देवाने कृपा दिली तर आपण पुढच्या वर्षी धोंड इकडं विशेष
आपण धोंडीकडे जाऊया. देवदूतांनी धोंड सरकले असं बायबल सांगतं आणि देवदूत धोंडीवर बसले असं बायबल सांगतं. पण आता तिकडे आपल्याला जायचं नाही. आता मला तिथं पण जायचं आहे. लक्षावर आहे का मी तुम्हाला हे सगळं का सांगत आहे? येशू उठला याच्याबद्दल कुठला संशय तुमचा आणि माझा नसला पाहिजे. येशू उठलाय याच्याबद्दल आम्हाला खात्री पाहिजे 100% की माझा प्रभू आज 2024 वर्षावर उठलाय आणि त्याच्यासाठी मी जीव द्यायला तयार आहात का? होऊ दे पेत्रासारखं मी याला ओळखत नाही. होऊ दे थोमासारखं बोटं घालून पाहतो आणि होऊ दे येऊद्यासारखं मी धरून देतो. त्यासाठी जीव द्यायला तयार आहात का? येस. आता हा येस ना प्रॅक्टिकलच कळत असतो. बर पुढे जाऊया आपण. आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस विरोधांग हे गेलं ही गोष्ट बायबल आम्हाला सांगतं. थोडं मी तुम्हाला डिटेल घेऊन जाऊया आपण. मत्तई 28:11 प्लीज. पहारेकरी आहेत, मुख्य याजक आहे, त्यांची मसलत आहे, कट आहे. प्लीज चला मत्तई 28. त्या जात असता. तुम्हाला लक्षात आलं? ब्रेकिंग न्यूज काय सांगा सर्वजण. आज की ताजा खबर क्या है? बोलो सब जन. प्रभू उठला आहे. जर आजचे चॅनल असते ना तर ते म्हणले आता काय करायचं, कारण मी आज ब्रेकिंग न्यूज देतोय. आमेन. आज तुम्ही ब्रेकिंग न्यूज देताय. आमेन. आज पहाटे फेरी आली होती ते ब्रेकिंग न्यूज होते. अरे तुमचं आमेन येऊ द्या. आज आई वडील घरात लेकरं म्हणले असेल बाळा प्रभू उठलाय, म्हणलात ना. आज लेकरं म्हणले असेल पप्पा प्रभू उठलाय. ही ब्रेकिंग न्यूज आहे आणि आजची नाहीये, ही हजारो वर्षापासून चालत आली. या न्यूजने तेव्हाही जगाला हलवलं आणि या न्यूजने आजही जगाला हलवलेलं आहे. बोलो येशू मसीह की. वाचा. त्या जात असता ही न्यूज घेऊन पहा पहारे. सुनो 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 गाव वालो. कित्येकांनी वेट सुनो 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 यरूशलेम वालो, आपने जिन्होंने मारा वो वहां पे नहीं है, वो तो उठ गया है. अरे आप क्या कर रहे थे और क्या हो गया है? बोलो यीशु मसीह की. त्या जात असता. कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकास सांगितले. कोणाला सांगितलं? मुख्य याजक. पहिलं प्रमाण, पहिला पुरावा येशू मरणावर विजय झाला हा आहे रिकामी कबर. आणि जेव्हा आम्ही रिकामी कबरेकडे येतो तर या ठिकाणी आम्हाला डिटेलमध्ये जावं लागतं. स्त्रिया तिथं जाऊन पाहतात रिकामी आहे, सैनिक तिथं पाहतात रिकामी आहेत. जो पहारा तिथं आहे तो पहारा थांबू शकलेला नाहीये. शिष्य तिथं जाऊन पाहतात. शिष्य तिथं गेल्यावर शिष्यांना काय काय आढळलं ते माझ्या पुढच्या पुराव्यामध्ये मला जर वाटलं रिस्पॉन्स येतोय तर मी तिकडे तुम्हाला घेऊन जाईल, अन्यथा मला जिथं वाटेल मी बरोबर थांबून घेईल. शिष्यांना तर येशूने तो उठला याचा एक वेगळा पुरावा दिला, अतिशय, तो तुम्ही कधीच ऐकला नसेल. आणि याच्यातच येशू बोलतो म्हणून मी बाहेरून काय आणत नाहीये. फक्त महत्वाची गोष्ट, याला ज्यांनी वधस्तंभावर ठेवली ही न्यूज त्यांच्याकडे गेली. जशी ही न्यूज त्यांच्याकडे गेली त्यांनी काय केलं ऐका. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली. पहा, याजक पण घोटाळेबाज, वडील पण घोटाळेबाज. त्या काळचं सांगतो मी. मिळून प्लॅन केला की येशू उठला हे जाहीरच होऊ द्यायचं नाही. पुढे. आणि शिपायास पुष्कळ पैसे देऊन, आणि शिपायांना पुष्कळ धन दौलत दिली. पुढे ऐका. पैसे देऊन सांगितले आम्ही झोपेत असता त्यांच्या शिष्यांनी रात्री येऊन प्लीज चर्च ऐका. येशू उठलाय का? यस, खरोखर उठलाय. जर उठलाय तर इथं तर पहिल्या शतकात गडबड आहे. ते म्हणतात नाही, त्याचे शिष्य आले, चोरून घेऊन गेले आणि तो उठलाच नाहीये. माझी इच्छा तुम्ही हे बारकाईने ऐकावं. आणि काय ऐकावं? तुम्हाला विजय सण साजरा करता आला पाहिजे, तुम्हाला विरोधकांना उत्तर देता आले पाहिजे आणि तुम्हाला त्यांना पटवून देता आलं पाहिजे की कशा प्रकारे येशू उठलेला आहे. माझ्याबरोबर आहात तुम्ही? वाचा पुढे. रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणा. आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली. जर सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याचे मन आम्ही ते पाहून घेऊ. पुढे. वळवून तुम्हास निश्चित करू आणि तुम्हाला डेफिनेट करू. पुढे ऐका. मग त्यांनी पैसे घेऊन येशूला मारायच्या अगोदर पैसे देतात. येशू मेल्यावर पैसे देतात. अरे काय पैशाने दाबताल रे तुम्ही? शक्य आहे का? क्या बोलते हम सब लोग? सत्य परेशान हो सकता है, बरोबर सर जी, लेकिन पराजित नहीं हो सकता. टाळ्याचं अर्पण प्रभूला द्या. पैसे देताय, कट करताय, खोट्या बातम्या सोडताय, शिपायांना खरीदताय. सुभेदार म्हणजे कोण? कोणाला काही सांगतील का सुभेदार म्हणजे कोण? किंवा सिंपल करतो, इंग्लिश बायबलमध्ये गेले याच्यासाठी गव्हर्नर शब्द आला. सांगा बघ, गव्हर्नर म्हणजे कोण? किती सोपं आहे ना. गव्हर्नर कोण असतो? काय आयडिया? सर्व मंत्रिमंडळ हे गव्हर्नरच्या हातात असतं. व्हेरी पॉवरफुल पर्सन. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात पण गव्हर्नर आहे आणि प्रत्येक राज्यात असतात आणि ते मुख्यमंत्र्याला शपथ देतात. बरोबर आहे का?
कॅबिनेटला ते शपथपत्र देतात. म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असताना मला डिटेल द्यावं लागतात LKG पासून सारख्या. बरं, चला आपण पुढे जाऊया. गव्हर्नर जर याच्यात आला, कारण रोमी सैनिकासाठी ही शर्मेची गोष्ट होती. रोमन गव्हर्नमेंटचा पहारा जगातला टॉपचा पहारा होता. अरे त्यांना कुठलीही शिक्षा तिथं होऊ शकत होती की अरे तुम्ही केलंय काय, त्याचे शिष्य एवढे पॉवरफुल झाले का आणि ते चोरून घेऊन गेले आणि तुम्ही काय केलं, तुमच्याकडे तलवारी होत्या, सोटे होते, दांडे होते, तुमच्याकडे भाले काय काय असेल, दिखा की मार दो. आणि किती लावले असेल माहिती नाही, कारण पुढच्या भागात मी सांगणार आहे दुसऱ्या पुराव्यामध्ये का एवढं सैन्य तिथे लावलं होतं. आणि आम्ही पाहतो हा महायाजक वडील जण शिपायांना घेतात, त्यांना म्हणतात घाबरू नका, त्या 2 बाया ओरडताय ना, त्या 3 बाया ओरडताय ना, ती एक बाई ओरडते उठलाय, खरोखर उठलाय, ते ओरडताय ना, ओरडू द्या, आम्ही सगळं दाबतो, पहा कसं दाबतो तुम्ही पाहता. दाबलं असतं तर आज मी पुनरुत्थानावर बोललोच नसतो. कोणतरी आमीन म्हणा. दाबलं असतं तर आज तुम्ही म्हणलेच नसते विजय हुआ येशू मेरा. तेव्हा संपलं असतं, इथपर्यंत कसं आलं असतं आणि हे पुढे कसं गेलं असतं. कारण ज्या ठिकाणी देवाने सुरू केलं त्याला कोणीच थांबवू शकत नाही. कुठलं सरकार थांबवू शकत नाही, कुठला याजक थांबवू शकत नाही, कुठले वडील थांबवू शकत नाही, कुठले लोक थांबवू शकत नाही. जे देवाने सुरू केलं त्याला देवच थांबवू शकतो, त्याला देवच चालू ठेवू शकतो. एक टाळ्याचं अर्पण त्या येशूला द्या जो मृत्यूवर विजय झाला, शत्रूवर विजय झाला, पैशावर विजय झाला, सैनिकावर विजय झाला, गव्हर्नरवर विजय झाला, डावप्याचावर विजय झाला, कारण तो देवाचा एकुलता एक पुत्र होता. मजेची गोष्ट ऐका, येशू उठलाय याचा पहिला पुरावा काय आहे सर्वजण सांगा. म्हणा रिकामी खबर. रिकामी कबर. बोलो रिकामी खबर. रिकामी कबर. ही जी रिकामी कबर आहे, ही रिकामी कबर पैसे देऊन, खोटं बोलून, खोटे लोक उभे करून दाबायचा प्रयत्न झाला. आणि जर हे म्हणतात तसं असतं, जर यांच्या म्हणण्याप्रमाणे असतं चर्च, ऐका लक्षपूर्वक, रोमन गव्हर्नमेंटचा एक कायदा होता आणि हा कायदा असा होता की जर कोणी मुर्द्याला चोरलं तर तो पण मेला. रोमन गव्हर्नमेंटचा कायदा होता जो चोरणार तो मेला. आणि बायबल असं सांगतं यांनी पैसे देऊन खोटी बातमी सोडली. आणि तिथं जर वाचलं पाहिजे की बाई आजपर्यंत ते तसं चालू आलंय, नेलंय. अरे ठीक आहे तुम्ही म्हणता तसं, जर यांनी चोरलंय, जर यांनी नेलंय, तर का बरं शिष्यांवर एक केस पडली नाही. कोणतरी देवाला धन्यवाद द्या, बोलो येशू मसीह की जय. का बरं त्यांना धरून मारलं नाही, का बरं त्यांना जेलमध्ये घातलं नाही, का बरं त्यांना शिक्षा झाली नाही, ते तर मोकळे फिरत होते. तुम्हाला समजतं मी काय बोलत आहे. बनवा बनवी उघड पडते. लबाडी जी आहे ती चालत नाही, कारण कायदा पण मग येतोच ना पुढं, कायद्यामध्ये धरल्या जातं ना. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही फसवेगिरी होती, ह्या भूलतापा होत्या, ही बातमी थांबवण्यासाठी, ही ब्रेकिंग न्यूज थांबवण्यासाठी, ही सनसनी थांबवण्यासाठी प्रभू उठला आहे आणि खरोखर उठलाय. आणि म्हणून असं बिलकुल काही झालं नाही, ना पैसे द्यायला गेले, ना येशूचं शरीर चोरलं गेलं. ही खोटी बातमी त्या काळी सोडली. आणि मला मजेची गोष्ट सांगू द्या, या बातमीला धरून रोमन सैन्याने, त्याच्यानं अनेक सैन्य आले, इस्लाम आला, त्याच्यानंतर अनेक राजवटी आल्या. या राजवटीने हे शुभवर्तमान दाबण्याचा प्रयत्न केला, येशू ख्रिस्ताला संपवायचा प्रयत्न केला, येशूचे शिष्य मारून टाकले, येशूवर विश्वास ठेवणारे जाळून टाकले. पण चर्च मला तुम्ही सांगा, शुभवर्तमान थांबलंय का? स्वार्थ थांबली का? प्रभू उठलाय म्हणण्यात थांबलाय का? हो, चायना म्हणतो प्रभू उठलाय, जरी विरोध आहे. रशियामध्ये प्रभू उठलाय, अमेरिकेमध्ये प्रभू उठलाय, भारतामध्ये प्रभू उठलाय, जगाच्या कान्या कोपऱ्यामध्ये प्रभू उठलाय. कारण रिकामी खबर साक्ष देते, तो तिथं नाही, तो उठलाय, खरोखर उठलाय. बोलो येशू मसीह की जय. और जोर से बोलो येशू मसीह की जय. पहिलं प्रमाण रिकामी खबर. दुसरं जे प्रमाण आहे आम्ही पाहतो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. हा येशू ख्रिस्त मरण्या अगोदर शास्त्र आम्हाला सांगतं 3 वेळा यांनी भविष्यवाणी केली होती. चला आपण जाऊया दुसऱ्या प्रमाणाकडे. मार्क शुभवर्तमान 8 अध्याय 31 वचन, 9:30-32 आणि मार्क 10:32. ज्यांना सापडेल पटापट. तो त्यांना असं शिक्षण देऊ लागला, मनुष्याच्या पुत्राला पुष्कळ दुःखे, हे मरणाच्या अगोदर आहे, दुःखे भोगावे लागतील. वडील मंडळ, याजक आणि शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, मारले जावे आणि 3 दिवसांनी. तुम्हाला लक्षात येतं येशूने काय शिकवलं होतं? तुम्ही समजते चर्च मी काय बोलत आहे? येशूने मरणाच्या अगोदर सांगितलं की याजक, शास्त्री
परोशी वडील जण आरोप करतील, धरतील, मारतील, तो मरेल आणि परत तिसऱ्या दिवशी म्हणा तिसऱ्या दिवशी उठणार. बोला तिसऱ्या दिवशी उठणार. चला चर्च अजून पुढे जाऊया. जेव्हा येशू ख्रिस्त सेवा करत होता ना, आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताने काही उदाहरणं दिलेत. आम्हाला पाहायला मिळतं ज्यावेळेस महायाजकासमोर येशूला धरून आणलं, यहुदाने फितुरी केली, 30 रुपयात त्याला विकलं, येशूला तिथं उभं केलं आणि काही खोटी साक्षीदार आले. आणि याने काय साक्ष दिली माहिती आहे का? येशूच्या विरुद्ध काही पुरावा नव्हता, तर या खोट्या साक्षीदाराने म्हटलं, हा म्हणतो हे मंदिर पाडा, मी 3 दिवसामध्ये बांधेल. किती दिवसामध्ये? 3 दिवसामध्ये. हे मंदिर तुम्ही काय करा, पाडा, मी किती दिवसात बांधेल? 3 दिवसात. ही धर्मसभा भरली, तिथं त्याच्यावर पहिला आरोप आहे. बर, दुसरा आरोप त्या ठिकाणी महायाजक विचारतो, तू कोण आहेस? आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो तो उत्तर देतो की मी देवाचा पुत्र आहे. आणि त्या ठिकाणी याजक कपडे पाडतो आणि म्हणतो आता काहीच पुराव्याची गरज नाही. मग त्याच्यावर थुकतात, त्याला मारतात आणि त्याला धरून देतात. पहिली घटना मी आपल्याला सांगत आहे की येशूने हे शिकवण दिली होती की मी ते मंदिर जे आहे ते तुम्ही पाडा, मी तिसऱ्या दिवशी बांधेल. योहान सुवर्तमान 2 अध्याय 19 वचन. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडा, तुम्ही हे मंदिर मोडा आणि हे मी 3 दिवसात, आणि हे मी 3 दिवसाने उभारीन. तुम्हाला लक्षात येतं चर्च, दुसरा पुरावा स्वतः येशू आहे. येशूने भविष्यवाणी केल्या होत्या. काय भविष्यवाणी होती? की मी हे मंदिर पाडेल आणि परत बांधेल. आणि येशू ख्रिस्त वाचत येतो, तो येशू मंदिराबद्दल नव्हता बोलत. पुढे वाचा. यावरून यहुदी म्हणाले हे मंदिर बांधायला, हे मंदिर बांधावया 40 वर्ष लागले. पुढे हे आपण 3 दिवसात हे आपण उभारणार 3 काय? दिवसात उभं करणार का? हा, तोवर आपल्या आणि तोवर आपल्या शरीर रूपी, तो आपल्या शरीर रूपी मंदिराविषयी बोलला. मंदिराविषयी बोलत होता. लक्षात घ्या, येशूची भविष्यवाणी 3 वेळा आहे की मी मरणार, मला धरतील, मी परत उठेल. परत तो मी मंदिर तोडेल, तिसऱ्या दिवशी उठेल. हे त्याच्या शरीराबद्दल आहे. अजून एक भविष्यवाणी आम्ही पाहतो येशूच्या शिकवणामध्ये की त्याने एक दाखला दिला. मत्ती सुवर्तमान 21 अध्याय 37 वचनामध्ये की कोणी एक श्रीमंत माणूस आहे, कोणी एक माणूस आहे ज्याच्याकडे द्राक्षाचा मळा आहे. आणि त्या ठिकाणी त्याने गडी जे आहेत आम्हाला पाहायला मिळतं कामाला लावून दिलेले आहेत, खंडाला लावून दिलेले आहेत आणि तो दूर देशी गेलेला आहे. जेव्हा द्राक्षे आले, हंगाम आला, त्याने त्या ठिकाणी आपले दास पाठवले की जा आणि मोबदला घेऊन या. आणि जसे दास आले, माळ्याने त्यांना धरले आणि चोपले. येशून दिलेला दाखला बारकाने आहे का? पहिला पुरावा रिकामी कबर, दुसरा पुरावा येशूच्या भविष्यवाण्या. आणि आम्हाला पाहायला मिळतं की येशू या मालकाला वाटलं की अरे यांनी कमी साखर होते मारले, यांनी जास्त साखर पाठवले, जा तुम्ही जा रे आता. यांनी पाहिलं जास्त याने तर कमी, त्यांनाही ठोकले. वाचा मत्ती 21:37. शेवटी ते आपल्या पुत्राचा, शेवटी त्याने तिसऱ्यांदा म्हटलं अरे हे माणसांचं ऐकत नाही, माझा मुलगा पाठवतो. येशू ख्रिस्त स्वतःबद्दल दाखल्याच्या रूपात सांगत आहे. पुढे मान राखतील असे म्हणून, मान राखतील त्याने आपल्या पुत्रास त्याचकडे पाठविले, त्यांच्याकडे पाठवलं. पुढे काय केलं त्याने पुत्राला? वाचा. परंतु माळी पुत्राला पाहून आपसात म्हणाले अरे हा तर वारस आलाय. पुढे हा वारीस आहे, चला आपण याला जीवे मारू, याला जीवच मारून टाकू व याचे वेतन घेऊ. ही एक गोष्ट येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे त्याच्या स्वतःबद्दल. तुमच्या लक्षात येतं चर्च, रिकामी कबर हा पुरावा येशू पुनरुत्थित झाला. येशूच्या भविष्यवाणी अगोदरच्या या पुरावा येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. येशूचं शिक्षण हा पुरावा येशू पुनरुत्थित झाला. आणि शेवटची गोष्ट दुसऱ्या मुद्द्यातली, ज्या वेळेस येशू कसं मरणार हे सांगतो, तर त्या ठिकाणी मी पाहतो 12तला एक शिष्य जो अतिशय उतावळा आहे. सांगा बरं कोण? जेव्हा येशू म्हटला मी मरणार आहे, या पद्धतीने म्हटला प्रभू प्लीज असं करू नका आणि मी असं होऊ देणार नाही. ऐकायचं माझ्यासारखा म्हटलं असं चल मी तुला कुरेशीला घेऊन जातो. किती प्रेम करतो माझ्यावर तू. काय खायचं ते का ऑर्डर तू दे, मी बिल देतो. तू किती मला वाचवायचा प्रयत्न करतो. येशू म्हणतो सैताना चालता हो. लक्ष बरोबर काय का मी काय बोलत आहे? काय म्हणत आहे? सैताना निघ याच्यातून. कारण तो भविष्यवाणीला विरोध करत होता, तो दैवी गोष्टींना विरोध करत होता. ही तिसरी गोष्ट येशूच्या दुसऱ्या पुराव्यातली की तो उठलाय आणि येशूने पेत्राला त्या ठिकाणी धिक्कारलं याची नोंद घेतली गेली बायबलमध्ये. आणि म्हणून चर्च या ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या मी आपल्याला सांगत असताना लक्षात ठेवा की येशू उठलाय याचे अनेक प्रमाण बायबलमध्ये आहेत, याचे अनेक पुरावे बायबलमध्ये आहेत. पहिला पुरावा या स्त्रिया आहेत ज्यांनी वरडून सांगितलं. दुसरा पुरावा जो आहे आम्हाला पाहायला मिळतं की या पेत्राच्या जीवनातून, द्राक्षमळ्याच्या जीवनातून, दासांच्या जीवनातून आणि एकुलते एका पुत्राच्या जीवनातून आणि येशूने केलेल्या 3 भविष्यवाणीमधून आहे. आणि तिसरा जो पुरावा आहे बायबल आम्हाला सांगतं, ज्यावेळेस या स्त्रीने येऊन सांगितलं तो उठलाय, तिथं पेत्र पळत गेला, त्याच्याबरोबर योहान पण गेला आणि ते तिथं गेले. योहान सुवर्तमान याचा 20 अध्याय वचन 7.
तिसरा पुरावा जो आहे येशू ख्रिस्ताची वस्त्रे. म्हणा येशू ख्रिस्ताची वस्त्रे. येशू ख्रिस्ताची सर्वजण म्हणा येशू ख्रिस्ताची वस्त्र. येशू ख्रिस्त. तुम्हाला आठवतं ज्यावेळेस लाजर मेला त्याला वस्त्राने गुंडाळलं होतं. यहुदी लोकांची पद्धत होती, ज्यावेळेस एखादा मरायचा त्याला वस्त्राने गुंडाळायचे, त्याला मसाले लावायचे जर श्रीमंत आहे तर, त्याचं शरीर ताईट होऊ नये म्हणून, ते लवकर कुजू नये म्हणून त्याला चांगले मसाले लावले जायचे. आणि त्याच्या डोक्याला एक वेगळं वस्त्र बांधलं जायचं ज्याला यहुदी लोक प्रेयर शॉल म्हणतात. शरीराला वेगळे वस्त्र, डोक्याला वेगळे वस्त्र. आता माझ्याकडे मी टी जर लावली असते तुम्हाला ती दाखवली असती शॉल कशी असते, पण वेळेच्या अभावी मी तिकडे गेलेलो नाही. आणि डोकं जे आहे ते प्रेयर शॉलने, जर तुम्ही इस्रायलमध्ये कधी गेले किंवा ऑनलाईन गेले तर प्रेयर शॉल भेटते आणि यहुदी लोकच ती वापरतात. प्रार्थना करताना ते पॅक करतात किंवा डोक्यावर घेतात. आणि ज्यावेळेस एक यहुदी मरतो, मेल्यावर त्याचं डोकं जे आहे या शॉलनी पॅक केलं जातं. वाचा. आणि तागाची वस्त्रे पडलेली. तागाची वस्त्रे एकीकडे पडलेली आहे, व जो रुमाल, आणि जो रुमाल जी प्रेयर शॉल आहे, ज्याला इंग्लिश बायबलमध्ये नॅपकिन पण म्हटलंय पुढे, त्याच्या डोक्याला होता. त्याच्या डोक्याला होता. बरोबर आहे का चर्च? मी जे बोलतोय वाचताय तुम्ही पुढे. तो तागाच्या वस्त्राजवळ लक्षपूर्वक ऐका, हे माझे शेवटचे शब्द इष्टाच्या संदेशाचे. 10 पुरावे आहेत, मी इथं थांबणार आहे. बरं वाचा. तागाच्या वस्त्राजवळ नव्हे, तागाच्या वस्त्राजवळ रुमाल पडलेला नाहीये, तर निराळा एकीकडे, निराळा एकीकडे गुंडाळून पडलेला घडी घालून, त्याचं फोल्ड करून, जसा माझा रुमाल व्यवस्थित घडी घालून ठेवलेला आहे, व्यवस्थित घडी घालून ठेवलेला आहे. कारण यहुदी लोक प्रेयर शॉल कधीच कुठे पडू देत नव्हते. यहुदी लोक प्रेयर शॉल जी आहे ती कधीच फेकत नव्हते. आणि ही शॉल प्रमाण आहे, हे कपडे प्रमाण आहे. येशू उठला, त्याने सगळं व्यवस्थित केलं, प्रेयर शॉल गुंडाळून ठेवली आणि मग तो अंतर्धान पावलेला आहे. एक जोरदार टाळ्याचा अर्पण त्या प्रभूला, जो खरोखर उठलाय, तो डेफिनेटली उठलाय, जो खचित उठलाय. आणि आज मी जाहीर करतो, जर तुम्ही या ईस्टर डेला सेलिब्रेट करत आहात तर त्या रिकाम्या खबरीवर विश्वास ठेवून, या कपड्यांवर विश्वास ठेवून, येशूच्या भविष्यावर विश्वास ठेवून, तुमच्या जीवनातला येशू हा तो परत येईपर्यंत उठलेला राहू दे. तो काही करता मरता कामा नाही, त्याच्यावरचा विश्वास कमी होता कामा नाही, देवाच्या वचनात कमी होता कामा नाही, प्रार्थनेत कमी होता कामा नाही, मंडळीच्या संगतीत कमी होता कामा नाही, जगात मिसळता कामा नाही. आणि जर तुम्ही स्वीकारता तर आमेन म्हणा. प्रभूच्या नावाला टाळ्या वाजवून धन्यवाद द्या. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. बोलो येशू मसीह की. या चर्च उठून आम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. 10 पुरावे आहेत येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित होण्याचे. 7 भविष्यवाणी आहेत येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित होण्याच्या. आणि 7 सण प्रमाण आहे त्याचा पुनरुत्थित होण्याच्या. माझी इच्छा आहे प्रत्येक बहिणीने, प्रत्येक भावाने आपले डोळे बंद करावेत आणि आपण प्रार्थना करणार आहोत. स्वतःला चेक करा, कबरेत काय आहे. येशूने लाजराला कबरेतून बाहेर काढलं. येशू हा कबर रिकामी करणार आहे. नाईनची जी विधवा आहे, तिचा मुलगा कबरेत घेऊन चालले होते, तिरडीवर होता. येशूने तिथं जाऊन तिरडीला स्पर्श केला, त्याला उठवलं आणि कबरेत जाऊ दिलेलं नाहीये. गरसेगाराचा भूतग्रस्त कब्रस्थानात राहत होता, येशूने तिथं जाऊन त्याला बाहेर काढलेलं आहे. येशू हा कबरेतून बाहेर काढणार आहे. हे नका म्हणून मी मेल्यावर कबरेत जाईल. येशूने म्हटलं, शास्त्र्यांनी पुरुषांना चुना लावलेल्या कबरी तुम्हाला धिक्कार असो. तुम्ही बाहेरून सुंदर दिसता, आतून सडलेले आहात. माझ्या प्रिय बहिणी, माझ्या प्रिय भावा, आज या पुनरुत्थानाच्या दिवशी, आज या ईस्टरच्या दिवशी स्वतःला चेक कर, स्वतःला चेक कर. प्रियांनो, स्वतःला चेक करा. एखादं पाप, एखादी घाण, एखादं व्यसन, संशय, खोट्या परंपरा, खोट्या शिक्षण, खोट्या आलेल्या वेगवेगळ्या येशूच्या पुनरुत्थान धरून चुकीच्या गोष्टी या माझ्या जीवनात राज्य तर करत नाही. आज ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आलेली आहे, आज सनसनी आपल्याकडे आलेली आहे आणि गुड न्यूज आपल्याकडे आलेली आहे. तो तिथे नाही. जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करताय? जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.